तर मी आलो आता एका नवीन व्हिडिओसोबत आणि माझ्यासोबत आहे आता फॅमिली पूर्ण, आई दिदी सगळे वगैरे सगळेच होते. आणि आम्ही आलो होतो माचनूरला. एकदम असलं डेंजर मंदिर होतं आणि पाणी पण एवढं भरपूर होतं की बस हे 2 जण पळत होते. आणि हे दगड ना एवढं म्हणजे असून पण हे पाय पडलं आणि 2 छोटा मंदिर. आणि इथं पाय धुवायचं आहे, पाय धुवून आत जायचं होतं. आणि एवढं मस्त मंदिर होतं. वारा तर एवढं मोठमोठ्याने रे बाप रे बाप, एवढं मोठ्याने वारं की बस. पूर्ण पाल्यांचाच आवाज आला, वारापेक्षा जास्त झाडाचा आवाज येत होता जास्तीत जास्त. आणि मग आम्ही इथून गेलो, परत खाली गेलो. मी मी दर्शनाला जाणार होतो कारण की तिकडे गर्दी होती म्हणून पहिला खालच्या दर्शनाला गेलो होतो. पाणी बघून एवढा वेगळा झालो बापरे, काय सांगू तुला. म्हणजे बसलोच तिकडं पूर्ण पाण्यातमध्ये खेळत, पण पाणी डेंजर होतं. बघितलं की जरा डोक्याला येड लागत होतं पूर्ण. मग बसलो, एवढं पाणी डेंजर होतं. स्विमिंग करायचं एवढं मन होतं, पोहायचं माझं, पण जाऊ दे म्हणलो बाबा. भीती पण तेवढी वाटायला ती आणि वारं पण एवढं आलं होतं की उडून जाईल असलं वारं होतं डेंजर. आणि सगळेजण मागं पण बसले होते. म्हणजे कुणाला भीती वाटत होती म्हणून त्यांनी समोर बसत नव्हतं जास्त, पण मी बसणार समोर. आपल्याला त्याशिवाय करमत नाही. मग हे माझ्यासोबत होते, आजी त्यांनी घाबरत होते थोडंसं. मग मला हात पकडले माझा आणि पाण्यात त्यांना पाणी पायावर घ्यायचं होतं, त्यामुळं ठीक आहे म्हणलं चला. ठीक आहे, हां जास्त वेळ पण बसू नका, पाणी मोठ्याने येतं. आणि मग आलो इथं, तर दर्शनाला नंतरनी झालं होतं मला सगळं. मग दर्शन घेतलो पटापट. आणि इथं एकदम हे मंदिर तर एकदम रिकाम होतं, म्हणजे VIP दर्शन आमच्यासाठी. पण पहिल्यांदा आतमध्ये जायला जरा मला भीतीच वाटली बाबा. म्हणजे कोण नव्हतं ना असं एकदम, म्हणजे मी तर गेलोच नाही आत. म्हणजे पहिल्यांदा भीतीच वाटली मला जायला थोडं. हे डेंजर आहे पण म्हणजे मग बाहेर आलो पूर्ण. गरम पण होतं थोडंसं म्हणून आत बाहेर गेलो थोडंसं. आणि हे असला नजारा वरून, म्हणजे हे एकदम टेकडीवर असं बघायचं म्हणून. मग एवढाच आपला ब्लॉग होता. इथून आपण चाललो घरी.